नमस्कार मंडळी, मी भरत विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। म्हणजे आज सकाळपासून आपण अनेक बॉलिवूडच्या गाण्यांवर, बॉलिवूडच्या ट्रेलर्सवर, आपल्या उद्या येणाऱ्या देवारा पार्ट 1 त्याचा ॲडव्हान्स बुकिंग कलेक्शनवर आपण व्हिडिओज बनवले। पण एक गोष्ट मी मिस केली, ती गोष्ट म्हणजे काल रात्री रिलीज झालेला एक नंबर या सिनेमाचा ट्रेलर बद्दल मी व्हिडिओ बनवायला विसरलो, कारण मी तो ट्रेलर बघितलाच नव्हता। आत्ता संध्याकाळी 6 वाजत आलेत। आत्ता संध्याकाळी मी तो व्हिडिओ बघितला आणि म्हटलं की आता याच्यावर तर व्हिडिओ बनायलाच पाहिजे बुवा। म्हणजे हा ट्रेलर बघून झाल्यानंतर एक गोष्ट म्हणायची वाटते, आणि ती गोष्ट म्हणजे जी कंप्लेंट आपली मराठी सिनेमांच्या बाबतीत असते, आणि ती कंप्लेंट म्हणजे की मराठी सिनेमाचं बजेट नसतं, लार्जर दॅन लाईफ तुम्ही काही काही गोष्टी दाखवत नाहीत। या सगळ्या कंप्लेंट्सवर एक उत्तर म्हणून, एक सोल्युशन म्हणून एक नंबर हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे येत्या 10 ऑक्टोबर 2024ला। आता ते गाणं तर खूपच गाजतंय, रोमॅन्टिक गाणं जे आहे ते, त्याच्यात चांगले जे काही सेट्स वापरण्यात आले ते सुद्धा हिंदी किंवा साऊथच्या लेवलचे वाटतात। सो त्यासाठी या सिनेमाच्या निर्मात्यांचं खरंच खूप कौतुक, आणि त्याचबरोबर एक आगळी वेगळी आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी मराठी सिनेमाला एक स्टोरी देण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या मेकर्सनी केलाय, त्यासाठी त्यांचं कौतुक। सिनेमॅटोग्राफी असेल किंवा जो एक मास मसाला फॅक्टर मराठी सिनेमांमध्ये मिसिंग असतो, कारण आपण नेहमी कॉमेडी किंवा अति सिरियस सिनेमे जे फक्त फेस्टिवल गाजवतात, थिएटरमध्ये मात्र रिकामे असतात, अशा चित्रपटांकडे आपला कल असतो। बट या सिनेमाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं आपल्या भेटीला येणार आहे। आणि समजा जर आपल्याला राजसाहेब ठाकरेंची एक छोटूशी का होईना बट झलक, की असं वाटतंय की कदाचित ते क्लायमॅक्सच्या आसपास आपल्या भेटीला येतील, आपल्या सिनेमामध्ये दिसतील, सिनेमाचा एक भाग म्हणून का त्यांच्या ज्या ज्या काही सभा झाल्या आहेत त्याच्या थ्रू आपल्याला ते या सिनेमाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहेत माहिती नाही। बट समजा या सिनेमाचा भाग म्हणून ते आपल्याला दिसले तर थिएटरचं रूपांतर स्टेडियम मध्ये होईल, मैदानात होईल, कारण इतका गोंगाट करतील लोक की काही विचारायला नको। सो ती एक चांगली गोष्ट आहे। आणि ट्रेलर बघून मला असं वाटतं की औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर म्हणजे एका मुलीसाठी एक, आधी आपण त्याला कार्यकर्ता म्हणू, ज्याचा स्वप्न असतं आमदार होणं, तो कुठल्या थराला जाऊ शकतो। म्हणजे आपल्या प्रेयसीसाठी किंवा जिच्यावर आपला क्रश आहे तिच्यासाठी एका नेत्याला आपल्या गावी आणण्याचं धाडस हा आपला तरुण करतो, आपला नायक करतो। माझ्याही आयुष्यात अशी मुलगी असती तर कदाचित मी राजसाहेब ठाकरेंना भेटलो असतो, मी भेटलो एकदा, आता त्यांना आठवत असेल की नाही माहिती नाही, बट अशा मार्गाने नाही भेटलो। आणि ट्रेलरच्या शेवटी जे काही डिशक्या आपल्याला ऐकायला मिळालं ते आता कोण करतंय, कोणावर होणार आहे हे बघायला खरंच खूप इंटरेस्टिंग, क्युरियस आहे मी, आणि याचं उत्तर मला येत्या 10 तारखेला मिळण्यासाठी मी उत्सुक आहे। आता मजा येणार आहे, कारण 20 तारखेला नवरा माझा नवसाचा 2 उद्या रिलीज होतोय, धर्मवीर 2, मग 10 तारखेला एक नंबर, आणि त्याच्यानंतर फुलवंती, का 4 तारखेला फुलवंती होते वाटतं, मी जर चुकत नसेल तर। सो मराठी सिनेमांचं बॉक्स ऑफिसचा रन जो आहे तो या 4 आठवड्यांमध्ये बऱ्यापैकी डॉमिनेट मराठी सिनेमा करणार आहे फॉर अ चेंज, कारण मराठी सिनेमांनी काहीतरी, प्रत्येक आठवड्याचं कंटेंट वेगवेगळं असल्यामुळे प्रेक्षक सुद्धा क्युरियस आहेत हे सगळे सिनेमे बघण्यासाठी। आणि या सिनेमाचं बीजीएम असेल, गाणी आता अजय अतुल आहेत म्हटल्यावर आपण आता त्याच्यावर काय बोलणार। सो बीजीएम असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, डिरेक्शनचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, मास मसाला एंटरटेनर आपल्या भेटीला येणार आहे। आणि आता आशा करूया की जसं आपण म्हणजे हे राजकीय जे विश्लेषक आहेत ते जे म्हणतात की राजसाहेब ठाकरेंच्या फक्त सभेला गर्दी होते पण त्याचं रूपांतर मतात होत नाही, तसंच याचं जे व्ह्यूजचं आता धडाधड याचे व्ह्यूज वाढणार आहेत या ट्रेलरचे, त्याचं रूपांतर थिएटरच्या तिकीटमध्ये होणार का हे तर येत्या 10 तारखेपासून आपल्याला बघायला मिळेल। बट आय थिंक ज्या तयारीत हे सगळे निर्माते उतरले त्या सिनेमाचे, म्हणजे आपले नाडियालवाला ग्रँडसन असतील किंवा तेजस्विनी पंडित असतील, सो असं वाटतंय की आता पुढचे 10-12 दिवस जी काय उरलेत हा सिनेमा रिलीज होण्यासाठी, तेव्हा ते सगळा कोपरात झाडून काढतील आणि या सिनेमाला लोकांपर्यंत पोहोचवतील। आणि ऑब्व्हियसली मनसेचे कार्यकर्ते तर आहेतच हा सिनेमा पोहोचवण्यासाठी, आणि आमच्यासारखे छोटूसा युट्यूबचा परिवार सुद्धा आहे। सो जर तुम्ही ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन जर तुम्ही ट्रेलर बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।